मनोज जरांगे पाटील भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांच्यावर संतापले। जरांगेंची भाजपा नेते आमदार प्रवीण दरेकर यांच्यावर जोरदार टीका। प्रवीण दरेकर जातीपेक्षा पक्षाला मोठे मानत आहेत, ते मुजर आहेत, ते मराठ्यांच्या जातीचा अपमान करायला लागलेत। जरांगे यांचा प्रवीण दरेकर यांच्यावर निशाणा। तुम्ही सरकार मला निवडणुकीच्या अगोदर गुंतवणार आहात, जरांगे यांचं सूचक विधान। दरेकर तू कुविचारी आहेस, तुझ्यासारखा माणूस कधीच होणार नाही, जरांगेंची जोरदार टीका। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांचा चांगला समाचार घेत त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे। प्रवीण दरेकर जातीपेक्षा पक्षाला मोठं मानत आहेत, ते मुजोर आहेत, ते मराठ्यांच्या जातीचा अपमान करायला लागलेत असं म्हणत जरांगे यांनी प्रवीण दरेकर यांच्यावर निशाणा साधलाय। तुम्ही मला निवडणुकीच्या अगोदर गुंतवणार आहात असं सूचक विधान जरांगे यांनी आज दिनांक 21 जुलै रोजी दुपारी 12 वाजताच्या दरम्यान केलंय। ते जालन्यातल्या अंतरवाली सराटीत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होते। दरेकर तू कुविचारी आहेस, तुझ्यासारखा माणूस कधीच होणार नाही असं म्हणत जरांगेंनी प्रवीण दरेकर यांच्यावर हल्लाबोल केलाय। जर भाजपाने मला जेलमध्ये टाकलं तर भाजपच राज्यात एक पण सीट आली नाही पाहिजे असं आवाहन जरांगे यांनी मराठा समाजाला केलंय। दरम्यान छगन भुजबळ यांना धनगर आणि मराठा समाजामध्ये भांडण लावायचंय असं म्हणत जरांगे यांनी पुन्हा एकदा भुजबळ यांच्यावर टीका केली आहे। कोणाकडून चर्चा नाही, फोन नाही, काय नाही, तब्येत पण बरी आहे। प्रवीण दरेकर असं म्हटले की जरांगेंना आता पब्लिसिटी महत्वाची वाटते, जरांगेंचा भंपकपणा आम्ही उघड करणार, सत्यजित प्रवीण दरेकर बोललेच का नाही, दम निघायचा, लयच उताळे, लय उताळे, जातीपेक्षा पक्षाला मोठं मानणारे, नेत्याला मोठं मानणार, लयच उताळे, दमच नाही निघायचं। जातीचं किती वाटलं होतंय, काय होणार आहे, किती जातीचं चांगलं झालं पाहिजे, ध्यानच नाही याच्यावर, नेत्याचं किती चांगलं झालं पाहिजे याच्यावरच ध्यान आहे। बंपकपणा म्हणजे त्या मुलीच्या डोळ्यातल्या पाण्याला भंकपणा म्हणा लागले का तुम्ही? काय माजूर येत राव तुम्ही? लेकीबाळीचा सुद्धा प्रश्न कळा ना, किती अंगात मस्ती सत्तेची माजुरापणा असावं बरं, किती माजुरापणा असला पाहिजे म्हणजे त्या मुलीच्या डोळ्यातल्या, त्या विद्यार्थिनीच्या लेकराच्या डोळ्यातल्या आसरूला तू भक्कम काय भंपकपणा म्हणायला लागला, म्हणजे तो अपमान करायला लागला मराठ्याच्या जातीचा। अरे ज्येष्ठ नेता, किती काय बोलावं आपण, काय करावं, काय लेकराच्या डोळ्यात आसरू येतं, कशासाठी येतं? त्या योजनेमुळं मी काय म्हणलो, कालची प्रेस काढून बघत जाणार बाबा, आधी काय बोललो ते ऐका जा दरेकर। तर कसं झालं ते घसरगुंडून घसरून पाडून खेळ झाला तो असा ते ध्येय एकच, फक्त भाजप आणि देवेंद्र फडणवीस एवढंच। अरे दादा काय म्हणलो आम्ही, पुरं ऐकत जा। त्या योजना चांगली हे सुद्धा शब्द वापरलेला आहे मी, पण ती आत्ता नव्हती पाहिजे। आता पोरांचे ऍडमिशन आहेत मराठ्यासह सगळ्या जाती धर्माच्या लेकराचे, अनेक अडचणी यायला लागल्यात, हा मुद्दा आहे माझा। म्हणून तुम्ही ह्याच वेळेस ती का आणली, त्याच्यामुळं सर्व्हर डाऊन झालेत, सगळं नेटचा फचका होऊन बसलाय, पोरांना प्रमाणपत्र काढायचे, तहसील मध्ये संप आहे आणि सगळेजण तिकडे लाईनला लागले, त्याच्यामुळं त्या लेकरांच्या ऍडमिशनला महाराष्ट्रभर अडचणी यायला लागल्यात। हे सांगितले, याला भंपकपणा म्हणतात का? अरे दरेकर तुम्हाला काही कळत नाही का? हे भंपकपणा कशाला म्हणावं, लेकराच्या डोळ्यातल्या पाण्याला म्हणावं का? त्याच्यात तुमचं लेकरू असतं तर किती वाईट झालं असतं, किती वाईट वाटलं असतं, किती त्रास तुम्हाला झाला असता। मला मराठ्यांच्या पोरांना त्रास झाला की मला वेदना होत्या, म्हणून मी बोलतो। आणि दरेकरचं तर नाव नव्हतं घेतलं, ते आम्ही दरेकर भाऊ म्हणतो, ते दुसरा लाड भाऊ म्हणतो। आणि तुम्हाला कधी बोलतो आम्ही, तुम्ही आम्हाला बोलल्यावर, आधी नाही, तुमच्यावर थुकत नाहीत आम्ही, थुकत सुद्धा नाहीत आधी, आम्ही नाव बी घेत नाही तुमच्या तोंडावर कसली आहेत तुम्ही काय आहेत। आम्ही आम्हाला बोलल्यावर, माझ्या जातीला बोलल्यावरच बोलतो। आता उघडे पडे बरं दरेकर, तुम्ही समाजाच्या नजरेतून तुम्ही आता उघडे पडे, तुम्ही एका लेकराच्या डोळ्यातल्या आलेला पाण्याचा अपमान केला, म्हणजे समस्त महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या लेकरांचा तुम्ही अपमान केलाय। त्यामुळे तुम्ही आता मराठ्यांच्या नजरेतून 100% उघडे पडले।
आणि तुम्ही दुसरं काय म्हणले परत ते की गर्दी इकडून हटली आणि तिकडे गेली म्हणून गर्दी काय असते ना तुम्हाला मुंबईत दाखवतो आता आम्ही आल्यावर मुंबईत येणार आहेत ना आम्ही तेव्हा गर्दी तुम्हाला काय असते तेव्हा दिसत. तुम्ही आमच्या मराठ्यांच्या गर्दीचा चॅलेंज करू नका. इतक्या तुमच्यासारखा खालच्या विचाराचा नीच विचाराचा मी नाहीये. गर्दी मायापासून हटली म्हणून मी त्या योजनेला नाव ठेवून ती योजना चांगली म्हणून सांगितलं पण त्याचं वेळ योग्य नाहीये. आणि तुम्ही नाही हो तुम्ही काय म्हणता की ते गोरगरिबाच्या मराठ्याच्या महिलांना द्यायला लागलो तर आम्ही असंही म्हणलात तुम्ही. महिलांना द्यायला लागलो तर आम्ही गोरगरिबांच्या महिलांची ही सुद्धा मागणी की आयुष्याचं त्यांच्या लेकराला आरक्षण दे. गोरगरीब धनगरांच्या आई बहिणीचं बी म्हणणं आहे की आम्हाला इष्टीतलं आरक्षण दे. ते दे ना आयुष्याचं. दरेकर साहेब ते द्या आयुष्याचं. हे काय देतात हे काय म्हणतात ना त्या जत्रातल्या रेवड्या वाटल्यासारखं कशाला वाटीता ती थोडं 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 थोडं. तुम्हाला माहिती आहे का 8-8 दिवस झाले लोक लाईनला. तुम्हाला फरकच सांगायचं ठरला तर 150, 200, 300 अशा प्रकारात रोजंदारी सध्या शेतात. 8 दिवस झाले लोक काही ती दोब आहेत. किती झाले 200 रुपये रोजाने किती झाले 8 दिवसाचे. 8 दोन्ही 1600 रुपये. तुम्ही किती द्यायला 1500 रुपये. आता पोत तेवढा खर्च झालाय मराठ्याचा. आणि गोरगरीब जनतेचं तिथे यायला लयच गिन्यान शिकायला लागले. लाडकी येन ती आमकं येतं. त्या माता माऊल्यांच्या गोरगरिबांचं तर लेकराचं नुकसान झालं ते साईट लोडवर आल्यामुळं. दुसरं त्यांचा रोजगाराचा झाला. आणखीन तुमचे यायचेच आणि ते फक्त निवडणुकीपुरतंच आहे तुमचं नाटक. मग मी बी असं का आरोप करू नये तुमच्यावर. तुम्ही जर माझ्या मराठ्यांच्या लेकराच्या डोळ्यात आलेल्या पाण्याला भंपकपणा म्हणणार असलात तर तुमचं बी ते का भंपकपणा नाहीये का नाटक नाहीये ते लोकांना फसवायचं का म्हणू नये. मग आम्ही सुद्धा ही चाल तुमची चांगली नाही आणि आम्ही तुम्हाला दोष देतोय बी नाहीत. आता इथून पुढे हे सगळं देवेंद्र फडणवीस घडून आणते. देवेंद्र फडणवीसांशिवाय एकाची भाजपमधल्या टप्पर नाही. अजित पवार गटाची नाही आणि शिंदे साहेबाच्या गटाची टप्पर नाही बोलायची. तर तुमच्या पक्षातल्याचे तर नाहीच. हे देवेंद्र फडणवीस बोलायला सांगतोय हे आमच्या आता लक्षात येते आणि अभियान सुरू करणार माझ्या विरोधात दरेकर तुम्ही अभियान सुरू करणार. अरे बाबा दरेकर साहेब मोठा तज्ञ आहे तुम्ही माहिती आम्हाला. लय मोठा तज्ञ आहे. क्रांती मोर्चाचं नाव घेतलं त्यात तुम्ही. ठोक मोर्चाच घेतलं. पडद्या मागून मी असतो असं म्हणलं तुम्ही. संपेलन क्रांती मोर्चा तुम्ही 7-8 जण आहेत त्याच्यात. ठोक मोर्चा बी संपेला तुम्ही. पडद्या मागचे आहेत ना तुम्ही संपेला. गोरगरीब तिथं काम करणाऱ्या लोकांवरती काय समन्वयकावर तुम्हीच आरोप केले. काहीतरी देवाणघेवाणीचे तुम्ही संपवलं. क्रांती मोर्चा मूक मोर्चा सुद्धा तुम्ही पडद्या मागून होते ना. आम्हाला माहिती आहे. आणखीन 5-7 जण आहेत तुमच्या संगच. तुम्ही एकटे नाहीत. तुम्हाला वाटत असन मी लय शान आहे मागून लय संभलितो. सगळं माहिती आहे तुमच्याबद्दल आम्हाला सगळं. तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी जातीला किती मारणारे मारक आहेत मारेकरी. त्यात 1 नंबरला तुम्ही आहेत. मला वाटतं 2 नंबरचे आहेत तुम्ही. 1 नंबरचा दुसरा आणखीन त्याला माझ्या विरोधात बोलून त्याचं बी नाव घेतो. 2 नंबरचे क्रांती मोर्चा ठोक मोर्चा संपवायचा मारेकरी नंबर 2चा तुम्ही आहेत. हे चांगलं माहिती आहे आम्हाला. तुम्ही कशाचे मारेकरी आहेत. तुम्ही देवेंद्र फडणवीससाठी काय काय करताय. कोणत्या बँकेचा घोटाळा करायचा मग कुंकड जायचं मग मागून कसं आमदार व्हायचं हे सगळ्याला माहिती आहे तुमचं. तुमच्यामुळे एक बीडचा आमदार गुतलाय त्या बँकेच्या घोटाळ्यात. हे बघा तुम्हाला खरं सांगतो माझ्या मराठीच्या वाटा जाऊ नका. मी तुमच्या तोंडावर नाव सुद्धा घेतलं नाही. मला त्याच्यात उतरायला लावू नका. देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला कशामुळे संभलित आहेत. किती घोटाळा केलेला आहे तुम्ही. मग तुम्ही जेवढे विधान परिषदेवर आमदार गेले ते माझ्या विरोधात का बोलतेत. ते फक्त तुम्हाला बोलायला ठेवलेलं आहे.